चांगलं आहे, बीजेपी सरकार आमच्याकडे चांगलंच होय आहे. का? पण त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, काही कारभारी असतात त्यांना स्वतःलाच कळत नाही की आपण काय करतोय ते. बरोबर. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतात, त्या त्रुटी असे आहेत की मी शासनाला असं सांगू इच्छितो की सर्व काही स्कीम ह्या मुलीसाठी असतात, मुलासाठी पण काही स्कीम असायला पाहिजे. कारण आजकाल एक मुलगी जर असेल तर त्यांच्या घरात काही नसेल तरी मुलीची अपेक्षा अशा आहेत की मुलाच्या संदर्भात मुलगा हा नोकरीवालाच पाहिजे. बरोबर. आणि शिक्षणासाठी फार सुविधा नाहीत, तर मुलांनी शिकायचं कसं आणि नोकरी कशी मिळवायची, आणि त्यांचे लग्न पण होत नाहीत विशेष म्हणजे. करायला पाहिजे. बरोबर. शासनाने या काही गोष्टी लक्षात घेऊन सुविधा द्यायला पाहिजे. बरोबर. चालता बोलता लोक चालता बोलता बोलतात. लातूरचे नाही मग कुठले? अरगावचे. होय का? मतदान इथंच आहे. होय ना? इथं कोण उभे माहिती आहे? कोण उभे? सरंगारे का? सरंगारे होय ना? काय तुमचा अंदाज काका? सरंगारेला बहुतेक सरंगारे येईल असं वाटतं. असं वाटतंय काकाला, बहुतेक कसं वाटतंय. हा माऊली, रामकृष्ण हरी. कुठले? आम्ही जिवळीचे. जिवळीचे हो का? काय लावलं शेतात सध्या? शेतामध्ये ऊस आहे, गहू आहे, ज्वारी आहे. होय का? पाऊस पाणी व्यवस्थित यंदा? पाऊस पाणी आता पडल म्हणजे ते मोहरचं काय सांगता येतं, आता पडल म्हणतंय पंचांग. होय ना? यंदाच्या वारीला जायचं का? जायचंय की वारीला तर जावंच लागते. मग इलेक्शन वारीचं काय? इलेक्शन वारीचं तर येईल तेव्हा म्हणजे इलेक्शन तर करायचं जायचे. काय अंदाज इथला लातूर मधला? आता काय अंदाजा कळायला लागला, आम्ही शेतामध्ये राहणार, टीव्ही फिव्ही बघणारे माणसाची समजा रोज त्यांनी माहिती राहते. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कशासाठी? अरे आम्ही मूड जाणून घेतो ना अक्का. काय मूड आहे इथलं? तुमचा मूड काय आता? काय घ्यायला लागलात? पाटल्या घ्यायला लागले. पाटल्या? धन्यांना सांगायचं ना सोन्याचे करून द्या म्हणून. आता तर जाऊन आले, 50 देव करून आले आता. काशी, रामेश्वर, मोदीनं बांधलेलं ते हे राम मंदिर बघून आलं, गोकुळ, मथुरा. जाऊन आले का तिकडे? सगळे 50 देव करून आले मी आता. वा 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 वा. आता त्याचे देव करायचे. मग या गोलाईतल्या माईचं दर्शन घेऊ म्हणून इकडे बी आले. अजून आले का? आता सोन्याचे भाव वाढले कळलं का? किती वाढले माय? मग गेलं 70 पार. होय होय. लग्न सराईत परवडे ना माणसाला, कसं काय करायचं? आहे ना? केलं भाव कमी झाले पाहिजे की नाही? हे कशा बदला? हे बाहेर देशामध्ये पाठवायचं काही? बाहेर देशात नाही, इथंच आपलं मराठी चॅनल वर दिसणार तुम्ही. होय. तो बरं नाटकाला काही माहितच नाही. मराठी दिसणार ना टीव्हीवर. हो ना. मग धन्याला सांगणार तुम्ही दिसलं म्हणून टीव्हीवर. मग त्यांना म्हणायचं लिलिंगाला पण दिसणार ना? सगळीकडं महाराष्ट्रात देशभर दिसणार. मग आता धन्याला सांगा मी टीव्हीवर दिसले म्हणून सोन्याच्या पाटल्या करून द्या मला. चला जाऊया पुढे. काय घेतलं मावशी? कानातले ते ऐकता. हा, धंदा आहे का तुमचा इथं? धंदा आहे काय असले ऐकता. अच्छा, वा वा वा, मस्त मस्त. उदे छान अगदी. इथं समोर आहे गंजगोलाई देवीचं मंदिर. लोक फार श्रद्धेने इथं येतात, देवीचं दर्शन घेतात, मनोभावे आपलं मागणं तिच्या पायाशी मांडतात. आणि अर्थात लातूरकरांनी जे मागणं खरं तर इतक्या राजकारण्यांसमोर ठेवलेलं होतं, इथल्या खासदारांसमोर ठेवलेलं होतं, ते कितपत पूर्ण झालं याबद्दल आपल्याला माहित नाही. पण जेव्हा तिथं काहीच होत नाही तेव्हा मात्र देवाच्या ठिकाणी येऊन लोक आपलं म्हणणं जे ते मांडत असतात. मी थोडं पुन्हा इकडे येतो. काही लोक आपल्या बरोबर आहेत. कुठल्या मावशी? वडवळच्या. वडवळच्या का? किती दूर आहे इथून वडवळ? आता ती काय माहिती नाही, असं लांब आहे. लांब आहे का? बरं, मग आज काय खरेदीला इकडे? नाही, उग काम होता, माहेर आहे ते आलते. अच्छा, बरोबर. मग आता काय इलेक्शन आहे, काय अंदाज तुमचा? काय वाटतंय तुम्हाला? मूड काय? काय नाही. कोण निवडून येते? आता काय माहिती आता. मतदान करताना? मतदान. धनी तुमचे? होय का? जोडीत जाता मतदानाला? वा 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 वा, चांगलंय. पण मग यंदाही मालकीनीला सोबत घेऊन जा. मतदान करा, मात्र मतदान चुकवू नका, आहे की नाही? काय मग सध्या माहोल? गर्दी आहे काय? गर्दी सध्या नाही, पण आता ते उद्या जयंतीमुळे आज थोडस मार्केटमध्ये गर्दी आहे सर. आता रमजान संपलं, आता हे जयंतीचं थोडं गर्दी दिसेल आजच्या दिवस. बरोबर. पण काय मग आता लातूरमध्ये काय मूड म्हणताय? लातूरमध्ये सध्या तरी आता काय नाहीये तेवढं, पण आता बघूत नंतर. आता काय तुम्ही स्पष्ट बोलायला नाहीत, पण स्पष्ट काय सांगून नाही राहिले आम्हाला.
नाही तसं काही नाही. पण तरी इलेक्शन जाणवतंय का? हा जाणवेल ना आता तर नाही, आता जयंतीनंतर जाणवेल. बस जयंतीनंतर जाणवेल असं म्हणतात. चाचा इधर के हाँ? आप मेरे को एक बात बताओ, कितने साल से लातूर को देख रहे हैं आप? मेरी 80 उम्र है, मैं यहाँ से ये पैदा ये है. बाप रे, कड़क है आप एकदम. हाँ जोरदार. अच्छा मेरे को एक बात बोलो, लातूर बदला क्या? बदला नहीं तो कैसा, बहुत बदला. बहुत बदला क्या? रास्ते वगैरह एकदम पक्के हो गए, हो ना? पहले के में अभी को बहुत फर्क है. फर्क पड़ रहा है. मार्केट में क्या काम की वजह से है? काम जरा ठंडा है अभी फिलहाल. हो ना. इधर अपना दुकान वगैरह है क्या? मार्केट मंद आहे असं त्यांचं म्हणणं पडतंय. काही आणखीन काही लोकांशी बोलू, जाऊया. या मार्केटमध्ये सगळंच मिळतं. मी जसं तुम्हाला म्हणाले, कॉस्मेटिकची दुकान आपण बघतोय. बरं असं असतं ना, खेड्यातल्या माणसाची फार काही अपेक्षा नसते. म्हणजे इथं आल्यानंतर मग घरच्या बाई करता म्हणून काही बांगड्या असतील, दागिने असतील, अशा छोट्या छोट्या गोष्टी विकत घेतल्या जातात. साडी विकत घेतली जाते, धान्य विकत घेतलं जातं. हा ते म्हणले मालिक बात करिये, आहे की नाही? मग लातूरकरांनी बोललं पाहिजे. काय मूड आहे लातूरमध्ये? काय इलेक्शनचा काय मूड? इलेक्शन का तो देखो पेपर ईद में है, अभी तक हम ईद में थे, ऐसा है. हाँ हाँ तो ईद की वजह से इलेक्शन में नहीं ध्यान दिए अभी. हाँ. अभी मूड तो देखो, अब देखेंगे अब क्या. अरे एक तो आप ईद में नहीं बुलाया आप हमको. हाँ? अभी बासी ईद में तो बुलाओ हमको. बासी ईद कर दी कि नहीं? बुला दूंगे. हाँ ना. ईद की वजह से अभी कैसा है, पूरा व्यापार में ध्यान था हाँ ना. हमारा. अब मार्केट क्या है क्या नहीं, ईद के बाद देखेंगे. ईद के बाद ही त्यांचं असं म्हणणं आहे, आता छान ईदचं सेलिब्रेशन त्यांनी केलं. और मालिक बात की, आप भी उनसे ज्यादा बात कर रहे थे, उनको प्रॉम्प्ट कर रहे थे. हाँ? अभी ये तो हो गया, अब इसके बाद मालूम हो जाएगा इलेक्शन क्या है क्या नहीं. अब हाँ ना. हाँ ठीक है सर, अंदाजा आ जाएगा. इंशाल्लाह. लोक फार हुशार असतात, जुनी जाणती माणसं, ते स्पष्ट बोलत नाहीत. तर असा हा सगळा वेगवेगळा माहोल जो आहे तो आपल्याला लातूरमध्ये आल्यानंतर बघायला मिळतो. काय माऊली, काय मग कसा भाव दिला? बांगड्याचा भाव वाढलेले आहे, हा. तरी बी आम्ही व्यापार करूच लागलो. हम्म. सर्व महागाई झालेली आहे, हा. हे लक्षात घेणं झाली आहे सरकार. हा. सरकारला निवेदन आहे, सर्व पब्लिकला घेऊन चलावे. बर. हा. पब्लिकला सोबत घेऊन चाललं पाहिजे. हा. मग इथले जे खासदार होते त्यांनी काम केलं का इथे? करू लागले तर लक्ष जरा कमी आहे. बर. रोडाचे कामं नाहीत आपल्या खेडागावामध्ये. होय ना? सिद्धेश्वर चौकाकडे रस्ते नाहीत बरोबर. लक्ष दिलं पाहिजे. हा, लक्ष दिलं. वा वा वा, फार मस्त. हा. हा दादा, तुम्ही आमच्या सोबत सारखे पाठीमागे येतो, बोलून घ्या एकदाच काय आता तुम्हाला. लातूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आजपर्यंत विलासराव देशमुख असतील, शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील किंवा निलंगेकर साहेब असतील, यांनी एक ठसा लातूरचा उमटवलेला आहे. या मागच्या काही काळामध्ये लातूरचं कुठंतरी माग आल्यासारखं वाटतंय. कारण बरं कोण येणार एवढं सांगा. शिवराज काळगे साहेब येतील काँग्रेस. ठीक आहे. तर असा आहे हा सगळा लातूरकरांचा मूड. गंजगोलाई देवीच्या साक्षीने आपण खरं तर इथं सगळ्या इथल्या लातूरकरांशी गप्पा मारल्या, जाणून घेतलं त्यांचं काय म्हणणं आहे. यानंतर थेट मी जाणार आहे माझ्या शोच्या चौकटीत, जिथं असतील सत्ताधारी, जिथं असतील विरोधक, जे वेगवेगळे प्रश्न लातूरच्या संदर्भात मांडतील. आणि हा देखील दावा होईल की आम्ही हे काम केलं, ते काम केलं, आणि त्या दाव्याला खोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात खडाजंगी होईल आणि जाणून घेता येईल मूड महाराष्ट्राचा थेट लातूरमधला. नमस्कार, मी विशाल परदेशी. पुन्हा एकदा गंजगोलाई मार्केटमध्ये तिथल्या सर्वसामान्यांशी चर्चा केल्यानंतर, लातूरमधल्या मतदारांचा मूड जाणून घेतल्यानंतर, मूड महाराष्ट्राचा या कार्यक्रमात मी आलोय माझ्या कार्यक्रमाच्या चौकटीत. एकीकडे आहेत सत्ताधारी, दुसरीकडे आहेत विरोधक, त्याचबरोबर शेतकरी संघटना, वंचित आणि इतरही पक्षाची नेते मंडळी इथं उपस्थित. मंडळी, लातूर लोकसभा मतदारसंघ मांजरा नदीच्या खोऱ्यात वसलेला जिल्हा म्हणून लातूरला ओळखलं जातं. जेमतेम इथं पाऊस पडतो, पण इथलं राजकीय वातावरण हे प्रचंड सुपीक आहे असं देखील म्हणलं जातं. याच मतदारसंघातनं 7 वेळेस शिवराय पाटील चाकूरकर जे ते खासदार म्हणून निवडून गेले, देशाचे मंत्री देखील राहिले. लातूरचे प्रश्न आज काही जैसे ते आहेत. आज इथली लढत जर लक्षात घेतली तर महाविकास आघाडीकडनं डॉक्टर शिवाजी काळगे या ठिकाणी उमेदवार आहेत, तर भाजपकडनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर वंचितचे उमेदवार देखील एक महत्त्वाचा फॅक्टर या ठिकाणी ठरू शकतात, ते म्हणजे नरसिंग उदगीरकर. चला, पहिला प्रश्न मी घेतोय थेट, तो म्हणजे
का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून द्यावं? 40 सेकंद. परदेशीजी, मी आपल्याला सांगू इच्छितो, सध्या लातूर जिल्ह्याचं लोकसभेचं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त नॅशनल हायवेचं जाळं हे भारतीय जनता पार्टीच्या काळात झालं. सगळ्यात जास्त घरकुल हे भारतीय जनता पार्टीच्या काळात भेटले. पंतप्रधान योजना असतील, त्यानंतर या ठिकाणी जनसंपर्क जो म्हणतात, खासदार श्रृंगारे यांचा जनसंपर्क हा सर्वसामान्य लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्याप्रमाणे आहे. आणि त्यांच्या काळामध्ये जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उभं राहिलं तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आधी कधीच उभं राहिलं नाही. त्यांनी 72 फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो आणि बशीवर महाराज चौक जो की नॅशनल हायवेमध्ये चालला होता त्याचं प्रोटेक्शन असो आणि सर्व समावेशक जयंती असेल, सामाजिक कार्यक्रम असतील, या उत्साहामध्ये ते स्वतः हिरारीने भाग घेऊन आर्थिकरित्या सुद्धा पूर्ण मनमोकळ्याप्रमाणे ते वागलेत. त्यामुळे असा जनसामान्यामध्ये वागणारा, सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे चालणारा हा लातूरचा लोकप्रिय खासदार आहे. ठीक आहे, मी तुमच्याकडे येतो. का तुमच्या उमेदवाराला आम्ही निवडून द्यावं? 40 सेकंद. आमच्या उमेदवाराला निवडून देण्याचं कारण हे पारंपरिक आहे. हा लोकसभा मतदारसंघ मुळात हा काँग्रेसचा आहे. लोकसभेच्या दृष्टीनं ज्या गोष्टी काही सोयीच्या असतात, रेल्वे, विमान, ह्या सुविधा ह्या ऑलरेडी माननीय विलासराव देशमुख साहेबांनी ह्या ऑलरेडी सगळ्या तयार केलेल्या आहेत. रेल्वे लातूरला विलासराव देशमुख साहेबांनी आणली, विमानतळ लातूरला विलासराव देशमुख साहेबांनी आणलं. आणि जो आज देशामध्ये वातावरण तयार झालेलं आहे, शेतकऱ्याच्या विरोधातलं, व्यापाऱ्यांच्या विरोधातलं, सर्वसामान्यांच्या विरोधातलं, या सगळ्या भूमिकेमुळं आमचा उमेदवार हा तर निवडून येणारच आहे. आणि राहिला विषय लातूरच्या जिल्ह्याचा आणि लोकसभेच्या विकासाचा, तो तर मागच्या अनेक वर्षापासून विलासराव देशमुख म्हणजे विकासराव देशमुख ही एक संकल्पना पूर्ण महाराष्ट्रात आहे. माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे देशाचे गृहमंत्री होते. त्यांनी लातूरच्या लोकसभा मतदारसंघाला एक सुसंस्कृतपणा दिला, लातूरच्या राजकारणाला सुसंस्कृतपणा दिला. आणि लातूरच्या राजकारणामध्ये लातूरचा लोकसभेचा प्रतिनिधी हा उच्च शिक्षित असला आजपर्यंतचा एक चांगली परंपरा लातूरच्या लोकसभेला आहे. म्हणून आमचं निवडून येणं हे ग्राह्य आहे. म्हणून तुम्हाला जनतेने निवडून द्यावं. बरोबर. मी वंचितच्या उमेदवारांकडे जातो, पण तत्पूर्वी मला सांगायचं आहे की लातूरच्या मतदारसंघामध्ये मतदारांना इथला राजकीय बॅलन्स सांभाळण्याचं एक फार मोठं कसब आहे. म्हणून तर आपल्याला 6 विधानसभा मतदारसंघ आपण लक्षात घेतले तर 2 भाजप, 2 राष्ट्रवादी आणि 2 काँग्रेसचे आमदार या ठिकाणी दिसून येतात. बघा, हा बॅलन्स आहे, फार मोठा बॅलन्स आहे. चला तुमच्याकडे येतो. का तुमच्या उमेदवाराला मतदारांनी निवडून द्यावं? 40 सेकंद. उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी हा एक विचार आहे आणि ह्या विचारासोबत सर्व समावेशक, सर्व वंचित घटक ह्याच्यासोबत जोडलेला आहे. आता राहिला प्रश्न ह्या लातूरचे मूलभूत प्रश्नच आज इथल्या ह्या दोन्ही पण जे सांगतायत ह्यांच्याकडून आजपर्यंत लातूरचे मूलभूत प्रश्न निघाले नाहीत. जो पाण्याचा प्रश्न असू द्या, आरोग्याचा असू द्या, शिक्षणाचा असू द्या, ह्या दोन्ही पण पक्षांनी सांगावं की ह्यांचे आमदार, खासदार जर या इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी उपचार घेऊ शकतात का? कोणता विकास तुम्ही लातूरमध्ये केलाय? नक्कीच वंचित बहुजन आघाडीचा इथला उमेदवार निवडून येणार आहे आणि तो इथले हे स्थानिक मूलभूत प्रश्न इथल्या मिटवण्यासाठी तो कार्यरत असणार आहे. ठीक आहे, येतो मी. तुम्हाला बोलायला वेळ देईल. तुमच्या पक्षाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून ते बोललेले आहेत. इथला पाण्याचा प्रश्न जैसे ते आहे. 2 वर्षापूर्वी आपण आलो होतो संवाद यात्रेत. पाण्याच्या विषयाला घेऊन फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. रोजगाराचा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात आहे. याच लातूरला लातूर पॅटर्न म्हणून या लातूरची एक फार मोठी प्रसिद्धी खरं आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून लातूरला ओळखलं जातं. पुढला प्रश्न घेतोय की खासदारांनी त्यांच्या कारकिर्दीत, त्यांच्या कार्यकाळात जी आश्वासनं दिली होती ती त्यांनी पूर्ण केली का? सर्वात मोठं म्हणजे इथं पीट लाईन आणली खासदार साहेबांनी, रेल्वे लाईनचा मोठा बोगी कारखाना आला. त्यांच्या काळामध्ये जे आता सर्वसमावेश म्हणजे जे कामं उद्योगधंद्याचे म्हणतो, यानंतर लहान लहान उद्योग या ठिकाणी उभा राहिले. आणि जो लोकप्रतिनिधी खासदार असतो, आता म्हणले ह्यांनी गेल्या 2014 पासून जगूया सपने पप्पाचे, काँग्रेस म्हणजे इथं जगूया सपने पप्पाचे आहेत. ह्यांचं वैयक्तिक नाही. आणि सध्याचे देशमुख म्हणजे भूमिगत देशमुख आहेत. म्हणजे ते कधीच इलेक्शन येतात. रिचेबल नसतात असं म्हणतात. नाही, रिचेबल नाही, हा रिचेबल शब्दच लागू होत नाही त्यांना. का ते गडीवर असतात? गडीवर पण नाही, ते फॉरेनला स्नॅक्स रोल खातात, चिकन रोल खायला मशहूर आहेत ते. भले लातूरकरांचे हाल होते. लातूरकर पाण्याचा प्रश्न, इथली भौगोलिक परिस्थिती अशी आहे सर की लातूर हा दुष्काळग्रस्त भाग आहे, मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे. पाणी जिथून आणायचे, आता भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये नद्याजोड प्रकल्प जो पेंडिंग पडला होता तो आता नद्याजोड प्रकल्प घेतलेला आहे. आणि तो भौगोलिक प्रश्न आणि जो हाईट आहे लातूरची त्याच्यामुळे तो अडचणीचा होत आहे. नक्कीच यापुढे लातूरचा पाणी प्रश्न भारतीय जनता पार्टी सोडविणार. तोपर्यंत लातूरकरांनी पाण्याच्या त्रुटीकडे बघायचं, बरोबर ना? होय की नाही? मी तुमच्याकडे येतो तुमच्याकडे. लातूरचा पाण्याचा प्रश्न काही सुटणार नाही. स्थानिक
आमदार मागील आपण पाहत असाल तर मराठवाड्यामध्ये मोठा दुष्काळ पडतो. 1972चा जो ठराव होता साखर कारखान्याबाबत, भाजपचे असतील काँग्रेसचे असतील सर्व इतर पक्षाच्या लोकांनी कारखान्याचं खाजगीकरण केलेलं आहे, जे की अमान्य आहे. त्यासोबत आपण जर पाहायला गेला तर लातूरचा सर्वात मोठा मुद्दा आहे की सिव्हिल हॉस्पिटल. लातूरला सिव्हिल हॉस्पिटल नाहीये, ज्याच्यामुळे की आम्हाला इथं जे आहे ते जिल्हा असून सुद्धा केव्हा या जिल्ह्याची निर्मिती झाली? 1982 ला बरोबर. जिल्हा रुग्णालय यासाठी लातूरचे जे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी आंदोलन केलं आणि यासाठी आम्ही स्थानिक आमदारांना 2-2 वेळेस, आमदार खासदारांना 2 वेळेस भेटून आलो. त्यासोबत आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांनाही निवेदन देऊन आलं, तरी त्यांच्याकडून काही पाठपुरावा झाला नाही. आमच्या जिल्ह्यालगत असलेला धाराशिव या ठिकाणी प्रवीण परदेशी यांनी त्यांच्या पाठपुराव्यातून एक मित्राच्या कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा रुग्णालय आणलं, पण आमचे अकार्यक्षम लोकप्रतिनिधी आतापर्यंत काहीच केले नाहीत आणि पुढेही काही करू शकत नाहीत. एखादी तुम्ही पाहायला गेला तर इंडिया आघाडी असेल किंवा एनडीए असेल, हे आम्ही एक इकडल्या पक्षातल्या लोकांना आमच्याकडे कसं करू, आघाडीत कसं घेऊ, ह्या गोष्टी चालू आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये लोकांनी अपक्ष उमेदवारांना निवडून द्यावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये देशातलं राजकारण वेगळं होईल हे दिसून येईल. बरं, ठीक आहे. चला, मी तुमच्याकडे येतो. त्यांनी दावा केला, खासदारांची वेगवेगळी कामं सांगितली. बापरे, हे उपासात्मक पद्धतीने चाललं आहे. एक मिनिट. अहो, मूळ गोष्ट काल गिरीश महाजन इथं येऊन गेले, तो उमेदवारच राहणार नाही. तुम्ही ज्या उमेदवाराविषयी बोलला, अहो कित्येक गाव आहेत, कित्येक तालुक्यामध्ये खासदार गेले नाहीत आजपर्यंत. तालुक्यात गावात तर लई लांब राहिलं. आणि त्याच बाजूला पलीकडे धाराशिव मतदारसंघामध्ये खासदार आहेत ओमराजे निंबाळकर. फोन लावल त्याला अवेलेबल होतात. आणि लातूरचा खासदार भेटत सुद्धा नाही, माहीत सुद्धा नाही. कुठे असतात ते? मुंबई, दिल्ली. बघा, हे जे आदरणीय शृंगारे जे आहेत काय, ते आत्ताच आलेत. हे जे उभारलेत का समोर, ह्यांनी त्यांना विरोध केला तिकीट द्यायला. त्यांनी हे काही आमच्या इकडचे 50 खोकेवाले आहेत ना, त्यांनी डायरेक्ट 100 खोकेच दिले. नाव घेऊन बोला ना, कोण? हे आमचे शिवसेनावाले 50 खोके. शृंगारेनं मोदीलाच दिले 100 कोटी आणि तिकीट आणले. हे कुणी फिरत नाहीत. इथं टीव्हीवर दिसतंय ते म्हणून येतात, हे टीव्हीवर दिसतंय म्हणून येतात. ठीक आहे, तुमच्याकडे येतो. बोला. हे मुळामध्ये हे फेकूबाई येते. हे लातूर जिल्ह्यामध्ये राहत नाही. ते यांनी जर लातूर जिल्ह्यामध्ये राहत असते तर यांना खासदाराचं नाव माहित असलं पाहिजे. यांना जर खासदाराचं नाव माहित नाही तर हे लातूर जिल्ह्यामध्ये राहत नाही. ते ठीक आहे. पुढला प्रश्न घेतो मी. जा मला एक सांगा. बरं, ठीक आहे, तुमच्याकडे येतो दादा. मला एक सांगा बरं, गेल्या वेळी तुम्ही सोबत होतात की नाही निवडणुकीत, गेल्या टर्मला, तेव्हा शृंगारे तुम्हाला चालले का? सांगतो ऐका. एक मिनिट सर 2 मिनिट जरा शांत ऐका. 2014ला आम्ही मोदी सोबत होतो, 2019ला होतो. पण का होतो, मोदीकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या आमच्या सर्वांच्याच. या भारत देशातले आजचे दिन मोदीनं तर अपेक्षा संपल्या. मोदीनं एक मिनिट सांगतो, मोदीनं पहिल्या सुरू महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे साथ आशीर्वाद मोदीला साथ, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मोदीला साथ बंद केले छत्रपती शिवाजी. बरं, मला सांगा 2014ला मोदी होते. तुम्ही म्हटले की मोदी काहीतरी अपेक्षा पूर्ण करतील, केली नाही. मग 2014 ते 2019 त्यांनी पूर्ण केली नाही का अपेक्षा? केली. शेतकऱ्याच्या सोयाबीनचा भाव दुप्पट केला. ऐका काय गॅसचा भाव 470, ऐका 1100 केला. खताचा भाव 700 रुपयाचा खत, 1,500 रुपयाला केला. ऐका, आता लाईट बिल आता वाढवलं. शिवस्मारक केलं छत्रपती शिवाजी महाराजाचं. मराठ्याला आरक्षण दिलं, धनगराला आरक्षण दिलं, मुस्लिमाला आरक्षण दिलं. आरोग्य व्यवस्थेच्या मुद्द्याला घेऊन बोला. का अजून या जिल्ह्यामध्ये सिव्हिल रुग्णालय होऊ शकलं नाही? सिव्हिल रुग्णालय होऊ शकत नाही, पण सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल जे झालं ते महायुतीच्या काळामध्ये झालं. आणि हे आतापर्यंत जे विकास म्हणाले त्यांना उमेदवार आतापर्यंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे फक्त कोविड मध्ये ऍक्टिव्ह होतं, नंतर ते नाहीच चालू आहे ना. जाऊन बघा तुम्ही, कुठलेही बघा तुम्ही, सुपर स्पेशल हॉस्पिटल चालू आहे. आणखीन काही आणखीन मी काय म्हणतो तुम्हाला, आजपर्यंत यांनी विरोधकाला फक्त आरोप करायचंच काम आहे. आतापर्यंत
हे पहिला उमेदवार असेल. उमेदवार देखील ह्यांना आयात करायची वेळ होती. पहिली वेळेस उमेदवार हिने लातूरचा उमेदवार दिलाय आणि विकासावर गप्पा मारत नाही ने. तुम्ही 2 मिनिट उद्याला जाऊन बघा. 4 वर्षामध्ये जे विकासाच्या मंत्री संजय बनसोडेंनी जे केलेत आतापर्यंत कुठला विकास झाले नाही. बर हे ऐका ना ऐका हे म्हणता उमेदवार बदलला जाणार आहे, खरंय का? इथं आरक्षित सीट आहे. या ठिकाणी यांनी सुवर्ण उमेदवार दिला. दलित आणि सुवर्णाची दरी यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. माजी मंत्री हे मागले मंत्री हे आपले त्यांचं खातं होतं आरोग्य खातं. त्यांनी धाराशिवला कॉलेज दिलं पण लातूरला कॉलेज दिलं नाही. आणि सुपर स्पेशालिटी नाव जे करणं होत नाही त्याच्या टीसीवर नाव यांनी स्वतःच्या वडिलाचं दिलं. यांचं जेवढं करतो तो एवढंच आहे. बरं ठीक आहे. चला एक नागरिक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला तुम्ही नाव ठेवताय का? कारण का त्या एससी कम्युनिटीमध्ये जवळपास 26-27 जाती येतात आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेला हा हक्क आहे. त्याच्या विरोधात तुम्ही बोलताय का? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुमच्या खासदारांनी मागच्या 5 वर्षामध्ये केलेले 5 कामं सांगा हो. मागच्या 5 सवर्णाला विरोधात करताय तुम्ही. मागच्या 5 वर्षामध्ये डॉक्टर तुमच्या उमेदवारांनी फक्त उमेदवाराचे 5 कामं बोटावर मोजूया. 5 कामं तुमच्या खासदारांनी केलेली 5 कामं. सर, नॅशनल हायवेचं जाळं, दुसरं रेल्वे रेल्वेचा कारखाना, तिसरा पिट लाईन, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ज्यांना यांनी पप्पाचं नाव दिलं, या रेल्वे कोच फॅक्टरी, घरकुल पंतप्रधान 70,000 पंतप्रधान आवास योजना. पटलं नाही तो. कोच फॅक्टरीचे अहो किती जण तुम्ही त्याचं हे घेता? कोण केलंय? डॉक्टर श्रंगारेने 5 वेळेला 2 वेळेला उद्घाटन केलं. सर एक रेल्वेचा प्रोजेक्ट हे सांगतायत, त्याचं 3दा उद्घाटन करतात. रेल्वेचा प्रोजेक्ट अजूनही बाहेर आला नाही, रेल्वेचा प्रकल्प. आणि रोडचं काम सांगता. रोडचं काम हे केंद्रीय लेवलवरचं आहे. हे काय करतात? रेल्वेचं काम आम्ही केलं म्हणतात, रोडचं काम आम्ही केलं म्हणतात, विमानतळाचं काम आम्ही केलं म्हणतात, पण प्रत्यक्षात कामं ही मूळ विलासराव देशमुख साहेबांनी केलेली आहेत, लोकांनी केलेली आहेत. ठीक. त्यांचं असं आहे, भाजपवाल्यांचं असं आहे की मोदीपासनं काय लोकांचं लेकरू आपलं लेकरू म्हणतात. हे काही काम करत नाही, हे काहीच काम करत नाही. हे दोन्ही जे आहेत ना, ह्यांना खुर्च्या पाहिजे, सीटा पाहिजे, ह्यांना नेते व्हायचे. लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, कचऱ्याचा गंभीर आहे, कुत्र्यावाचा आहे. कुत्र्या चावलेल्यात लोकांना लाईट नाही. हे बोलतात का? कोणीच बोलणार. हे बीजेपी, हे राष्ट्रवादी, हे कोण बोलणार आहे? काँग्रेस काय बोलणार? आणि हे सगळे एक आहेत. जर 300 कोटी रुपये देऊन जर उमेदवार तिकीट घेत असेल, तो जर सर्वसामान्याचा प्रश्न कसा मांडेल? तो फक्त पैशासाठीच काम करणार. त्याच्यामुळं लातूर मधला कुठलाच विकास झाला नाही. ना पाण्याचा प्रश्न सुटला नाही, ना आरोग्याचा प्रश्न सुटला नाही, ना रस्त्याचा प्रश्न सुटला नाही. बरं, पुढला प्रश्न मी शेतकऱ्यांचा घेतोय. पुढल्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर पुढला प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऐका कार्यकर्त्यांनी ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला पवित्र संविधान दिलं. त्या संविधानानुसार या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी, यावेळेस लोकशाहीचे पाळेमुळे बळकट करण्यासाठी यावेळेस काँग्रेसचा उमेदवार भव्य दिव्य मतांनी निवडून येणार. माझं काय म्हणणं आहे, बँकेला या 5 वर्षामध्ये 2% रेपो रेट वाढलेत बँकेचे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जर लोन 10 वर्षात बंद होणार असेल तर 20 वर्षात बंद होणार आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, त्यासोबतच विजेच्या दरामध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. हे जर विरोधकाचं जर देणं असेल आम्हाला, तर आमचा काँग्रेसचा उमेदवार जो स्वस्त वीज दर देत होता, जो स्वस्त गॅस देत होता, जो बेरोजगारी कमी करत होता, त्या प्रश्नावरती बोलायला तयार नाहीयेत. त्या प्रश्नावरती, मूलभूत प्रश्नावरती जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा हुल्लडबाजी केली जाते आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो. ह्यांची फक्त राजकारण, जिरवाजिरवीचं राजकारण चालू आहे. ह्यांना स्वतःच्या प्रस्थापित राजकारणी इतके हे मस्तवाल झालेले आहेत, पैशावर इतके मस्तवाल झालेत. हे इकडे बीजेपी वाले अजित पवार गटाला आणि त्या गटाला घेऊन पैसे, ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते, हे आज ह्यांना कसे काय पावन झाले. आणि ह्यांनी जे इकडं शिवसेना आणि ह्यांच्यासोबत ज्यांनी आता युती करून बघत आहेत, तर ह्यांनी कोणती विरोधकाची भूमिका? मी शेतकऱ्यांना वेळ देतोय. शेतकऱ्यांचे प्रश्न.
मूळ महाराष्ट्रामध्ये लोकमतचा मी आभार मानतो. गेल्या 10 वर्षापूर्वी आम्हाला एक वाटत होतं की काँग्रेसमुळे शेतकऱ्याचं वाटोळं झालंय म्हणून आम्ही भाजपला मोदी साहेबाला मतदान केलं. 2 वेळेस मोदी साहेबाला मतदान करून आम्ही निवडून आणलं शेतकऱ्यांनी. पण घडलं काय, मोदी साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करू, शेतकऱ्याची कर्जमुक्ती करू, शेतकऱ्याला सन्मानानं जगता येईल असा स्वामीनाथन आयोग लागू करू. पण 10 वर्षात मोदी साहेबांनी अजिबात शेतकऱ्याकडे बघितले नाहीत. मोदी साहेबांनी एक केले, मोदी साहेबांनी एक केले, एका पक्षाचे 2 पक्ष केले. प्रश्न काय? प्रश्न असा आहे, सध्या मोदी साहेबांच्या धोरणामुळं, आयात निर्यातीच्या, सोयाबीनचा भाव पडल्यामुळं, कांद्याचा भाव पडल्यामुळं शेतकरी आता शेतकऱ्याची माती झाली आहे. ह्या सरकारची माती करायला शेतकरी सज्ज झालेला आहे. ठीक आहे, मी विदर्भापासून येतोय, ऐका, मी विदर्भापासून येतोय. आजही शेतकऱ्याचा सोयाबीनचा भाव, कापसाचा भाव, हळदीचा भाव, धानाचा भाव का सुटू शकला नाही? काय केलं सरकारनं? 67 वर्षाच्या कालखंडामध्ये काँग्रेसवाल्याच्या धोरणामुळे या देशावर शेतकऱ्यांना, या देशामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना आत्महत्या करण्याची जी वेळ आली, ही वेळ काँग्रेसच्या निश्चितपणे चुकीच्या धोरणामुळे आलेली आहे. 100% माहित आहे. 9.5 वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदी सरकारनं घेतलेले निर्णय असतील, हे सगळे निर्णय जर बघितले तर शेतकऱ्याच्या हातात तंत्रज्ञान देऊन, युवकाच्या हातात विज्ञान देऊन, महिलाचा सन्मान करून या देशाचा रथ प्रगतीपथावर नेणारा आम्हाला आमचा नेता जगाचं नेतृत्व करणार आहे, म्हणून आम्हाला निवडून द्यायचं आहे. नाही, कौतुक आहे ना, मला कौतुक आहे. ऐका 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 ऐका, आम्हाला सगळ्यांना कौतुक आहे. मला सांगा, इथं शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या भावाचा मुद्दा आहे, धानाच्या भावाचा मुद्दा आहे, कधी सुटणार हे सगळं? आमचे मित्र आता राजेंद्र मोरे साहेबांनी शेतकऱ्याची व्यथा मांडत असताना सांगितले सोयाबीनला भाव पडलेला आहे. संतोषराव, ऐका जरा, तुमच्या प्रश्नाला उत्तर आहेत. आणि म्हणून कालच्या शेवटच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं 4,500 कोटी रुपये फक्त आणि फक्त शेतकऱ्यासाठी शिल्लक ठेवलेले आहेत. हा शेतकऱ्याचा मोठा सोयाबीनला काँग्रेसच्या काळामध्ये पामतेलावर आयात शुल्क ऐका पामतेलावर, नाही, विषय ऐका, महत्वाचा आहे. पामतेलावर आयात शुल्क 35.5 रुपये होती. मोदी सरकार आल्यावर पामतेलावरची आयात शुल्क सर 5.5 वर आणली, म्हणून सोयाबीनचे भाव देशामध्ये उतरले. दुसरी गोष्ट, लातूरमध्ये सोयाबीनचा हब आहे. सर लातूर सोयाबीनचा हब आहे. आणि सोयाबीनचा हब असताना, सोयाबीन संशोधन केंद्र माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असताना, पालकमंत्री अमित भाई देशमुख असताना इथं सोयाबीनचं संशोधन केंद्र व्हावं म्हणून दादा भुसे मंत्री असताना इथं मंजूर केलेलं सोयाबीन संशोधन केंद्र, ही नवीन सरकार आलं ना, ही फेकू सरकार, ह्यानं परळीला नेलं, परळीला. दुसरं देशामध्ये देवणी वळू देशामध्ये प्रसिद्ध आहे. आणि ज्या देवणी नावावर देवणी वळू आहे, त्याचं देवणी संशोधन केंद्र लातूरच्या देवणी इथं होवं ही आम्ही मागणी केली. या सरकारनं परळीला नेलं, म्हणजे इथल्या स्थानिक शेतकऱ्याची यांना काही देणं घेणं नाही. साधा प्रश्न आहे. 2014 मध्ये या जिल्ह्याचे पाशा पटेल यांनी फडणवीस यांच्या सोबत एक सोयाबीनला 10,000चा भाव द्यावा म्हणून दिंडी काढली होती. आज ते फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहिले, उपमुख्यमंत्री राहिले, आणि पाशा पटेल हे कृषी मूल्य आयोगाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. आज सोयाबीनला किती भाव आहे हा प्रश्नचिन्ह या निमित्तानं आहे. बरं, ठीक आहे. आता शेतकऱ्याचा प्रश्न आहे, आम्ही वेळ देतो. शेतकऱ्याच्या प्रश्नावर सांगा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर आता बोलायचं झालं तर अगोदर 550 रुपयाला जे पोतं मिळत होतं, युरियाचं पोतं 500 रुपयाला मिळत होतं, त्याची किंमत 500, MRP 500 होती, मिळत होतं 450ला. आताच्या सरकारनं काय केले, 2200 रुपये किंमत केली आहे आणि 1250 रुपयाला मिळतंय. मग ह्याच्यामध्ये किती शेतकऱ्यांची पिळवणूक होते, शेतकऱ्यांच्या भाव नाही मुद्दे. आणि ह्या जे शेतकऱ्यांच्या सोबत असणारं सरकार जर म्हणतंय, आणि देशामध्ये दिल्लीच्या तिथं शेतकऱ्यांवर किती आसुडे उगारलेले आहेत. बरं, ठीक आहे, मी तुमच्याकडे येतो, पण पहिलं त्यांचं उत्तर घेतो, मग तुम्ही सांगा या दोघांचं समर्थन तुम्हाला पटतंय का? शेतकऱ्याचा मुद्दा परदेशी भाऊ, मी तुम्हाला यांनी जे आरोप केले यावेळेस जगामध्ये आपला खताचा भाव जो आहे, भारतामध्ये सगळ्यात कमी निकोटीनचा खत कोणी चालू केला, कोटेड खत कोणी चालू केला,
14,000 ते 11,000 भाव भारतीय जनता पार्टीच्याच काळात भेटला सोयाबीनला. सोयाबीनचा भाव, शेतीचे भाव हे आपल्या काळामध्ये इंटरनॅशनल लेवलला त्याच्या मार्केटिंग प्रमाण ठरतात. मला एक सांगा, पॉइंट टू पॉइंट जाऊ, पॉइंट टू पॉइंट. हा, पॉइंट टू पॉइंट. मला रोजगाराच्या मुद्द्याला हात घालायचा. ऐका ना, मी वेळ देतो. पॉइंट टू पॉइंट. त्यांचा प्रश्न असा आहे की सोयाबीनवरचं संशोधन केंद्र परळीला का गेलं? इथे ते बाबा या गोष्टीला लोकप्रतिनिधी त्यावेळेस काय करत होते? परळीला ज्यावेळेस जात होते त्यावेळेस अमित देशमुख काय करत होते इथं? हेच काँग्रेसचे लोक होते ना, ज्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस लढते. त्यावेळेस कुठं होते अमित देशमुख? कुठं होते काँग्रेसवाले त्यावेळेस? आम्हाला ही म्हणायचं की 10 वर्ष झाले त्यांनी धान्याला भाव देतो. ती एक सिंगल जर कामगार तिथं गेला असाल त्या कोच फॅक्टरीमध्ये तर तुम्ही आम्हाला सांगा लातूरच्या. एक सिंगल कामगार गेला नाही. आणि फक्त आमच्या मधले दलाल 50 खोक्याला घेऊन ते राज्य भ्रष्टाचारी त्यांनी चालवले. मला एक सांगा, त्यांनी सांगितलं ज्यावेळी हे संशोधन केंद्र परळीला जात होतं तेव्हा तुमचे लोकप्रतिनिधी काय करत होते? लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आंदोलन आम्ही केलं. सगळ्यात जास्त विरोध केला. आम्ही विरोध केला. एक मिनिट. लातूर जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या बंद करून शिवसेनेच्या वतीनं हे केंद्र लातूर होय म्हणून आम्ही आंदोलन उभा केलं. पण इथल्या कोणामुळे गेलं ते या सरकारमुळे गेला. ठीक आहे. आता ऐकलं, मी तुमच्याकडे घेतो ना इथला प्रश्न, शेतकऱ्याचा प्रश्न घेतो. यांनी म्हटलं संशोधन केंद्र जे परळीत गेलं सोयाबीनवरचं ते लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे गेलं. यांचं म्हणणं आहे की याला हे जबाबदार आहे, यांचं म्हणणं हे जबाबदार आहे. तुमचं काय म्हणणं आहे? संशोधन केंद्रापेक्षा सर सोयाबीनला गेल्या 10 वर्षापूर्वी जी खर्च येत होता त्याच्या चौपट खर्च येऊ लागलाय. आणि सोयाबीनचा भाव आज 4,000वर आलाय. त्याला सोयाबीनला भाव मिळणं महत्वाचं आहे. या धोरणामुळे भाव मिळत नाही ह्याच्यात महत्वाचं आहे. आता इकडली पार्टी जी म्हणलं सर तुम्हाला सांगतो कधी इकडे येते कधी इकडे येते ते महाराष्ट्रातलं राजकारण तर माहित आहे. ठीक आहे. सोयाबीनचं केंद्र परळी न्यायचं कारण अजितदादा नवीन ह्यांच्या बरोबर सोयरीक मानले होते. काय हे आमचे आहेत गद्दार, ह्यांना तर बोलायची हिंमतच नाही एकनाथ शिंदेला. हाणलं अजितदादानं. आमच्या मधले चोर घेऊन त्यांनी राज्य करलं. त्याच्यासाठी त्या परळीवाल्यानं केंद्र इथलं सोयाबीन केंद्र पळून नेलं. ठीक आहे. तिने मान्य आहे संतोषराव, तुम्ही आंदोलन केलं तुम्ही होतो. धनंजय मुंडेने काय म्हणले ते इथं काम तुम्ही अजून डबल मागा 2-3 केंद्र देऊ. एका केंद्राचा विषय नाही, अजून डबल केंद्र देऊ आपण म्हणलो. इथले का पालकमंत्री इथले मंत्री का झोपले होते का? लातूरचे मंत्री का झोपले होते का? धनंजय मुंडे साहेबांनी तिकडे नेल्यानंतर आणखी एकदा मागणी करायची, आणखी एकदा डबल आणलं असं तर तुम्हाला लातूरचा विकास करायचा नाही का? लातूरचा पूर्ण खेळखंड भाग करायचा. शेवटचा मुद्दा, वेळ ब्रेकची झाली. हे बघा सर, मूळतः सोयाबीन उत्पादक महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा लातूर आहे. आणि देवणी ही परंपरेनं आमच्याकडे आहे. म्हणून आम्ही देशमुख जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा लातूरचा पहिला हक्क होता म्हणून तो लातूरला केलं होतं. देवणी वेळू तर हा म्हणजे भारतीय संस्कृतीपासून लातूरचा आहे. त्याच्यामुळे लातूरला ते केंद्र होतं. आणि या परिसरामध्ये सोयाबीन सगळ्यात जास्त लातूर जिल्ह्यामध्ये होतं. त्याच्यामुळे लातूरला गेलं होतं. तर लातूरचं चोरून परळीला नेलं यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. मी येतो. 2 वर्षापूर्वी मी आलो होतो तेव्हाही MIDCचा मुद्दा म्हणजे लातूर जिल्ह्यावरती ही ना उद्योग क्षेत्राचा ठपका आहे. आणि हे लाजिरवाण आहे, लज्जास्पद आहे. आणि याची लाज जी आहे किंवा याबद्दलचं शल्य विरोधक आणि सत्ताधारी या दोघांना वाटायला हवं. चला. एकंदरीत आपण पाहायला गेलं MIDC रेल्वे कोच फॅक्टरी MIDC मध्ये चाललेली आहे. आणि इथल्या आमदार खासदारांनी सांगितलं की प्रत्यक्षरित्या 1.5 ते 2 लाख लोकांना रोजगार भेटणार. पण आता सध्या परिस्थितीला तिथं 4 वेळेस त्याचं उद्घाटन झालं पण अद्याप एकही बोगी तिथून बाहेर पडली नाही. आणि एकंदरीत आपण पाहायला गेला तर लातूर जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचं मोठं प्रमाण आहे. काल परवा दिवशी भाग्यश्री सुडे ही जी शिक्षणासाठी पुण्याला गेली होती त्याच पार्श्वभूमीवर भरपूर विद्यार्थी लातूर पुण्याला शिकायला जातात. म्हणजे लातूरमध्ये रोजगाराचे साधन नाहीत, त्यासाठी लातूरच्या लोकांना पुणे मुंबईला जावं लागतं. इथले आमदार खासदार काहीच करत नाहीत, फक्त आश्वासनं देतात. पाणी प्रश्नामुळे इंडस्ट्रीज लातूरला येत नाहीत. पाणी हा मूलभूत प्रश्न आहे, त्यासाठी
जायकवाडीचं पाणी आणतो, उजनीचं पाणी आणतो. आतापर्यंत कुठलंही पाणी आलं नाही आणि इंडस्ट्री त्याच्यामुळे लातूरला येत नाहीये. बरं ठीक आहे. सर, मोदी सरकार सत्तेवर आलं की प्रत्येक युवकांना म्हणजे देशातील युवकांना 2 कोटी युवकांना आम्ही रोजगार देऊ म्हणून, पण किती युवकांना रोजगार दिला हा मोठा प्रश्न आहे. आजही महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील प्रत्येक युवक हा पुण्यासारख्या शहरामध्ये रोजगारासाठी जातो, परंतु या लातूरमध्ये काँग्रेस 50 वर्ष सत्तेवर आहे, बीजेपी 10 वर्ष झालं सत्तेवर आहे, पण आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न केव्हा मिटवणार, आमच्या युवकांच्या हाताला काम केव्हा देणार. मला एक विचारायचं आहे, आपली मीडिया जी आहे ती बीजेपीला विकली आहे का नाही विकली? नाही तो प्रश्न नाही. असं असतं ऐका मी सांगतो तुम्हाला, असं असतं तर मी दोघांना वेळ नसता दिला. मी हे नसताना विचारलं ना की तुमच्या खासदारांनी 5 वर्षात काय कामं केली. ऐका ना, इकडे शरद पवार आहेत, तिकडे अजित पवार आहेत, तिकडे शिंदे आहे, तिकडे फडणवीस आहे. मी सर्वसामान्याचा प्रश्न घेतो. आलो तुमच्याकडे, प्रश्न विचारा. आय डोंट आस्क इन अ ग्राउंड लेवल क्वेश्चन, आय आस्क टू नॅशनल लेवल क्वेश्चन. प्रकाश आंबेडकर साहेबांना मोदीला चोर म्हणला, त्याच्या मागे ईडी लावला का? बरं प्रश्न काय मग घोटाळा का केला? महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या प्रश्न गाजला, पूर्ण महाराष्ट्राला लाज वाटेल एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि या येणाऱ्या काळामध्ये जे सगळे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना सुद्धा आत्महत्या कराव्या लागतील या परिस्थितीमुळे. त्यामुळे सर्वांना लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये राहत असताना, देशामध्ये राहत असताना या तरुणांनी जर आत्महत्या केली तर त्याचं श्रेय कोण घेणार, ही सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आता हे जे विषय चालले आहेत ना, देवणीचे जे गोवंश आहे लातूरमध्ये, जे देवणी जातीचे इथं आहे ते परळीला गेले. ह्या राजकीय नेत्यांना माहिती नाही का? यांना विचारा तुम्ही. हे जे आहेत ना हे उगा सोंगा डोंगाचे लोक आहेत. आणि इथे सर पत्रकार लोक एकच आहे ते सर. सध्या पोलीस भरतीचं 17,000 जागा निघालेल्या आहेत, पण काही मागच्या वर्षामध्ये पोलीस भरतीतल्या वय संपून गेलेले विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थी आज 1.5 महिना झालं ह्या मंत्र्यांना, खासदारांना, सर्वांना निवेदन देत आहेत, पण एकही सत्ताधारी किंवा विरोधक किंवा हे कोणतंच त्यांच्यावर लक्ष देत नाहीत. हा मुद्दा सर आता 2 दिवसावर परीक्षा फॉर्म भरायची डेट संपत आलेला आहे. मी एक स्पेसिफिक प्रश्न ऐका. तुमच्याकडे पाणी नाही म्हणून उद्योग येत नाही तर रोजगार नाही, ही सगळी साखळी आहे. मला सांगा, 2 राष्ट्रवादी, 2 भाजप आणि त्याचबरोबर 2 काँग्रेसचे प्रतिनिधी असताना किंवा काँग्रेसची यापूर्वी इतक्या वेळेस सत्ता असताना का हा प्रश्न सुटला नाही हो? सर एक सांगतो, कारखानदारीच्या माध्यमातून सन्माननीय स्वर्गवासी विलासरावजी देशमुख साहेबांनी या शेतकऱ्याचं तर भलं केलं जिल्ह्यातल्या, पण त्याच्याबरोबर कित्येक लोकांना रोजगार सुद्धा मिळाला. म्हणजे रोजगार मिळाला असं नाही, विलासराव देशमुख आणि कारखान्याबरोबर शेतीला सुद्धा फायदा, शेतकऱ्याला सुद्धा फायदा केला. आणि सगळे कारखाने देशामध्ये नंबर 1 चे कारखाने देशमुखाच्या ताब्यात असलेले रोजगार, त्याच्यामुळे रोजगार काय मिळाला. एमआयडीसी लातूर, मी सांगतो लातूर हे मला सांगा, तुम्ही अमित विलासराव देशमुख मेरा समर्थक असं म्हणून इथं आलेला आहात की नाही, त्यांच्या कट्टर समर्थक आहात की नाही. या लातूरला ऐका ना, या लातूरला एकदा नाही 2दा मुख्यमंत्रीपद मिळालं, बरोबर? एकदा केंद्रीय गृहमंत्रीपद मिळालं, बरोबर? का पाण्याचा प्रश्न सुटला नाही हो? पाणी हा मूलभूत विषय आणि प्रत्येकाचा हक्क आहे. पाण्याचा प्रश्न न मिटण्याचे भौगोलिक कारण आहेत. लातूरचं जे भौगोलिक ठिकाण आहे ते उंचीवरचं आहे आणि त्याला पर्याय म्हणून माननीय विलासराव देशमुख साहेबांनी मांजरा नदीवरती 11 बॅरेजेस बांधले, जिथं पाणी मुरलं पाहिजे. आजही पाणी त्या ठिकाणी आहे. आणि भौगोलिक दृष्ट्या मांजरा धरणामध्ये मांजरा धरणाचा जो कॅचमेंट एरिया आहे तो पूर्णतः लातूर जिल्ह्याच्या बाहेरचा आहे. लातूर हा भौगोलिक दृष्ट्या उंच ठिकाणावर आहे, त्याच्यामुळे बाहेरचं पाणी आणण्यासाठी, पंपिंगसाठी ह्या देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं आम्ही मंजूर केलेल्या योजनेला अजूनही फंड दिलेला नाही, त्याच्यामुळे लातूरला पाणी नाही. ठीक आहे, ऐका उत्तर घेतो. मला एक सांगा, इतकी वर्ष काँग्रेस सत्तेत होती तेव्हा इथं प्रश्न होता की नाही?
काँग्रेसच्याच कारकिर्दीत रेल्वेने इथं पाणी आणावं लागलं की नाही? काँग्रेसच्या कारकिर्दीत आणावं लागलं नाही, त्याचं फक्त राजकारण केलं, प्रपोगंडा केला. आमच्याकडे पाणी होतं. विलासराव देशमुख फाउंडेशननी प्रत्येक घरामध्ये टँकरच्या माध्यमातून फ्री पाणी दिलं. विलासराव देशमुख फाउंडेशनने तेव्हा लातूरची जबाबदारी आम्ही घेतली. लातूरची जबाबदारी तुम्ही उत्तर द्या. मला सांगा, पाणी नाही तर इंडस्ट्री नाही तर रोजगार नाही. 100% बरोबर आहे. पाणी नाही, अरे नरेंद्र मोदी म्हणा ना, फेकू म्हणण्यापेक्षा पाणी नाही. मांजरा खोरे हे कायमस्वरूपी तुटीचं खोर आहे. हे महाराष्ट्र शासनाच्या शासनात लेखी नोंद आहे. त्याच्यामुळं इथं पाणी जर आणायचं आहे, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जर पाऊस पडला तर इकडे पाणी येऊ शकतंय. दोन्ही जिल्हे आम्ही दुष्काळी जिल्हे आहोत, म्हणून कोयनाचं पाणी आणायचं हे सगळा प्रयत्न होता. तो प्रयत्न सक्सेसफुल झाला नाही. पण लातूरमध्ये जर तुम्ही इंडस्ट्रीज म्हणताल तर आज कीर्ती ऑइल मिल सारखी देशातली एक वन ऑफ द बिगेस्ट ऑइल इंडस्ट्री आहे. 3 ऑइल इंडस्ट्री आमच्याकडेच आहे. आमच्याकडे 10 साखर कारखाने आहेत. ह्या सगळ्यातनं 7-7, 8 सॉल्व्हंट प्लांट आहेत. आम्ही डाळ ही लातूरची फेमस आहे. त्याच्यामुळं आमच्याकडे आमचे व्यवसाय आहेत. पण विलासराव देशमुख साहेब सीएम असताना लातूरच्या MIDC मध्ये 2 युनिट आणले होते. एक टेक्सटाईल झोन आणि एक IT झोन. ह्या पैलवानाने विचारा भाजपच्या, ते दोन्ही झोन काय करायलेत. एक सुधीर धुत्तेकरला दिलाय भाजपच्या आणि दुसरा एकाला दिलाय. लातूरच्या पाण्याच्या बद्दल 2003ला जेव्हा विलासराव साहेब दुसऱ्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळी लातूरला फक्त नागझरीचं पाणी होतं. 2003ला साहेबांनी धनेगावचं पाणी रिझर्व्ह केलं आणि लातूरला 3 TMC पाणी आपोआप येतंय. पहिला प्रश्न. दुसरा, लातूरला 9 सॉलेक्स प्लांट आहेत. दालमिल आहे, दालमिलचा हब आहे. लातूरला पूर्ण देशातला दालमिलचा हब आहे. तिथला लातूरहून दालमिलचा भाव निघतो. हे सगळं विलासराव देशमुख साहेबांमुळे घडलं. राहणारा प्रश्न अमित देशमुख साहेबांचा. तर अमित देशमुख साहेबांनी सुद्धा नवनवीन कारखाने उभा करून नवनवीन उद्योग आणले आणि त्या माध्यमातून रोजगार तयार करण्याचा प्रयत्न होतोय. पण त्या प्रयत्नाला केंद्र शासनाकडून किंवा राज्य हे इथले प्रश्न मांडण्यासाठी आले नाहीत. हे इथले प्रश्न मांडण्यासाठी रोजगाराचा मुद्दा, रोजगाराच्या बाबतीत तिथल्या बोलायला गेलं तर रोजगाराच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 150 ते 200 ट्रॅव्हल्स लातूरमधून जातात आणि दररोज येतात. इथून दररोज तरुण जातो आणि दररोज तिथल्या जॉबसाठी. मला सांगा, रोजगाराच्या बाबतीत काय झालं इथे? ह्या दोघांनीही आश्वासनाच्या नावानं लोकांना काहीच दिला नाही. काही झालं नाही आतापर्यंत रोजगारांसाठी. कारण एवढे अजून सुशिक्षित बेकार लोक पडलेले आहेत ज्यांच्या नोकऱ्यांसाठी त्यांनी हतबल आहेत. म्हणून या सरकारने नोकऱ्या उपलब्ध केलेल्या नाही आहेत. ज्या परीक्षेला 200 रुपये लागतात ते आता 1,000 रुपये घेऊन फडणीस घर भरलं आहे त्याचं. बरं, ठीक. उत्तर घेतो. तुमच्याकडे येतो. रोजगाराचा मुद्दा पाण्याचा मुद्दा. पाण्याचा मुद्दा आहे. होय, 100% शेतकऱ्यांना पाणी पाहिजे आणि ते पाणी देण्यासाठी सरकार कुणाचंही असो, ऐकारे जर ऐकून घ्या, सरकार कोणाचंही असो, सरकारनं निर्णय केला पाहिजे. पाणी प्रश्नावर बोललं पाहिजे. आणि आज पाणी प्रश्नावर जे लोक विषय उपस्थित करतात त्यांचा नेता सत्तेत मुख्यमंत्री होता. दोन्ही भाऊ आमदार आहेत आणि मग एवढा असताना, एवढी ताकद असताना ते पाणी लातूरला पोहोचू शकलं नाही. हे निष्क्रिय आमदार आहेत. मला सांगा लातूर विधानसभेवर किती वर्ष झालं देशमुखांची सत्ता आहे? 15 वर्ष, 20 वर्ष झालं, 25 वर्ष झालं. 25 वर्षामध्ये यांनी लातूर शहराचा पाणी पुरवठा कधी सुरळीत ठेवलाय का? याच्या मागचं कारण काय? किती निधी मंजूर झाला? काय झाला? भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मंजूर झाला, तो यांनी बंद पडला. अल्को प्लस आणि जो 2 कारखाने यांचे होते ते दोन्ही कारखाने यांनी बंद पडले. आणि केंद्रीय सध्या जो रेल्वे बुकीचा कारखाना त्याच्यामध्ये 12,000 रोजगारांना काल परवा रोजगार मेळावा घेऊन त्यामध्ये 12,000 तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. मला एक सांगा, माझा प्रश्न तुमच्या जिल्ह्यावरती ना उद्योग क्षेत्र हा ठपका का लागला? सर, भौगोलिक परिस्थिती दुष्काळग्रस्त आहे. आता वॉटर ग्रीडचं काम कम्प्लीट होणार आहे. पाणी आल्याच्या नंतर सगळे प्रश्न सुटणार आहेत. तुमच्याकडे जेव्हा 2014ला निवडणूक चालू झाली तेव्हा 2 कोटी रोजगारांची घोषणा कोण केली होती? आणि आता महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवून नेणारे कोण आहेत? महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा होणारा जो प्रोजेक्ट होता तो गुजरातला का नेला?
सुरतला हिऱ्यांची जी हे होती ती सुरतला का नेली? रोजगाराच्या बाबतीमध्ये बोलायला भाजपाकडे तोंड नाही. भाजपानं लष्करामध्ये सुद्धा नोकऱ्या देण्यासाठी अग्निवीर योजना आणली. याच्यासारखी वाईट अवस्था कोणती असू शकते? ठीक वेल कारखाना जो आणला होता विलासराव साहेबांनी, आणि हे किती दिवस विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेऊन जगणार आहेत? यांच्या काळात त्यांनी काय कर्तृत्व केलं? जगूया सपने पप्पाचे. विलासराव साहेब स्वप्न किती दिवस जगणार आहेत? यांचं वैयक्तिक कर्तृत्व काय लातूरमध्ये? वैयक्तिक कर्तृत्व काय? ऐका ना, घोषणा देऊन काही होणार नाही. असं असेल तर मी येत नाही. हा बोला. सर, इथले प्रश्न हे दोन्ही सत्ताधारी विरोधक मांडत नाहीत, म्हणून इथे जे एक पत्रकारांचा एक ग्रुप आहे माझा लातूर नावाचा, ते लोक इथला दवाखान्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न हे सगळं मांडायला लागलेत. हे जे म्हणतात ना आम्ही केलो तुम्ही केलो, दवाखान्याचा प्रश्न घेऊ. सिव्हिल रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल. ऐका, एकनाथ शिंदेचं वैद्यकीय मदत कक्ष किंवा एकूण काम मोठं, एवढं जर त्यांचं काम मोठं आहे, ऐका ना, मला सांग. ठीक आहे. हॉस्पिटलचा विषय केव्हा सोडवणार आहे सांगा, टाइम बाउंड सिच्युएशन मध्ये. सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी आरोग्याच्या बाबतीत घेतलेले जे निर्णय आहेत, हे निर्णय महाराष्ट्रातल्या नाही तर या देशातल्या सगळ्या जनतेने मान्य केलेला आहे. कुठलाही आरोग्याच्या बाबतीत एकही चुकीचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांकडून. सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीत 100 खाटाचा हॉस्पिटलला मंजुरी मिळालेली आहे. तो ते पाप ह्यांचंच आहे. ज्या कृषीची जागा आरोग्य खात्याला द्यायला पाहिजे ती जागा ह्या लोकांनी न दिल्यामुळे प्रकल्प थांबलेला आहे. 100% सिव्हिल हॉस्पिटल होणार म्हणजे होणार. बर, सिव्हिलचं सांगतो, ह्या माणसाला म्हणाव शिवाजी माने अभ्यास करून या. 100 खाटाच नाही 500 खाटाचा दवाखाना मंजूर झाला. 180 कोटी रुपये मंजूर झाले. काय बोलायला पाहिजे की नाही? त्यांनी बोलायला पाहिजे की नाही? 180 कोटी रुपये ह्यांच्याच काळात मंजूर झालेत. जागा आहे, सगळं आहे. ह्यांची मानसिकता नाही. ह्यांना ज्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचंय त्या कॉन्ट्रॅक्टरला देताही नाही गेले म्हणून आमचा दवाखाना होत नाहीये. इथं लातूरमध्ये विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय काँग्रेसच्या कालखंडामध्ये झालं म्हणून इथलं सिव्हिल रुग्णालय बंद झालं. आणि त्याला अमित देशमुख इथं पालकमंत्री असताना जागा बघितली आहे. जागेची अमाऊंट शासनाकडे भरायचा वेळ आला आणि सरकार बदललं. पण ह्या सरकारनं ती जागा 3 कोटी रुपये भरायचे सरकारनं भरले नाहीत. या आणि दुसरी गोष्ट, पैसे भरले नाहीत. आणि दुसरं, इथला जो दवाखाना आहे, इथला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दवाखाना हे आरोग्य मंत्र्याच्या नातेवाईकाला विकायचा डाव ह्या सरकारनं मांडलाय. तुमचा मुद्दा. आज महाराष्ट्रात सर्वात जास्त दलितांवर अत्याचार होते केवळ लातूर जिल्ह्यातच. आणि आनंद कोटंबे प्रकरण राहू, कारण की त्याला कुत्र्यावनी मारहाण झाली होती, त्याच्यामध्ये पोलीस दखल घेतले नाहीत. तसेच आमच्या सचिन लांबकर यावरचा मर्डर झाला. तसेच आणि रेणापूरमध्ये तपघाडे प्रकरण, आज महिलेवर, लातूरच्या एक मुलीवर अत्याचार झाला, तिचा मर्डर झाला. अशा ह्या महाराष्ट्रात आज महाराष्ट्रातला माणूस सुरक्षित नाही. आज महिला सुरक्षित नाही. विलासराव देशमुख साहेबांच्या काळात आज एखादी महिला जर रात्री बेरात्री जात होती तर बिंदास घरी पोहोचत होती. पण आज भाजपच्या काळात, ह्या शिवसेनेच्या गद्दारच्या काळात आज महिला सुरक्षित नाही, दलित सुरक्षित नाही. बियर शॉपी एक शासनाची अनुदान योजना होती शेतकऱ्याच्या वाहिनीची. ती योजना अनुदान लाटलं, कारखाना उभा केला. किती वर्कर सध्या तिथं काम करायला. दूध डेअरी शेतकऱ्याची योजना, दूध डेअरी खोलली बाबळगावला, विकून टाकले आणि इमारत बांधून काँग्रेस पक्षाला वापरले. पुन्हा इथं तेलाच्या नामांकित कंपन्या आहेत. इथं डीसीसी बँक एखादा जर शेतकऱ्याचा मुलगा गेला तर 1 रुपयावर लोन देत नाही. रितेश देशमुखला 150 कोटी लोन देत आहे. कुठून देत आहे? शेतकऱ्याच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला लोन, शेतकऱ्याचा पैसा आहे.
इथं हे सर्व मुद्दे मांडण्यासाठी आले आहेत ना, आपलं स्वतःचं पाकिट वाढवण्यासाठी आलेले आहेत. मुद्दा मांडा. बरोबर आहे का सर? इथला मुद्दा जो आहे इथल्या स्थानिक लोकांना, सर्वसामान्य लोकांचा इथला ह्यांचा प्रश्न आहे का? माझ्या नेत्याचं ह्यांचं चालू आहे. हे इथं सध्या अजित पवार गटाची इथं जे आरडाओरडा जे चालू आहे, ह्यांचा जो भ्रष्टाचाराचा जो मंत्री तिथं जाऊन 17,000 कोटीच्या ह्याच्यामध्ये जर तिथं जाऊन उपमुख्यमंत्री पद घेत आहे, हे कोणत्या ह्याचं राजकारण करतायत? या ठिकाणी खरं पाहिलं तर छत्रपती शिवाजी राजांना अभिप्रेत असलेली लोकशाही या ठिकाणी बाबासाहेबांनी या ठिकाणी प्रदान केलेली आहे आणि त्या लोकशाहीचे आज मोदी सरकारच्या काळामध्ये धिंडावडं निघालेले आहेत. अर्थात भारताची लोकशाही ह्या मोदी सरकारच्या काळात चोरी गेलेली आहे. म्हणून मणिपूर सारखं ठिकाण, मणिपूर मधल्या घटना असतील किंवा महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर उद्ध्वस्त झालेला असेल, या सगळ्या प्रश्नाला जर वाचा फोडायचा असेल तर बदल अटळ आहे. आणि म्हणून या ठिकाणी मोदी सरकार शेवटचा प्रश्न मी शेवटचा प्रश्न घेतोय. शेवटचा प्रश्न घेतोय. ऐका. लातूर जिल्ह्यातली डीसीसी बँक, आता त्यांनी डीसीसी बँकेचा उल्लेख केले. लातूर जिल्ह्याची डीसीसी बँक सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 1-2 नंबरला आहे. आणि शेतकऱ्याविषयी मोदीनं काल परवा एक मिनिट ऐका फक्त. एक मिनिट आजपर्यंत शेतकऱ्याला इथं जी पीक कर्ज होतं ते पीक कर्ज भरायचं झाल्यावर व्याज भरायचं आणि पीक कर्ज चालू बाकी करायचं असं होतं. सर हे फार महत्वाचा विषय आहे. मोदीने काय केलं? शेवटचा प्रश्न माझा शेवटचा प्रश्न असा आहे, पुन्हा एकदा आपण ऐका आपण केंद्राच्या प्रश्नापासून सुरुवात केली. अर्थात इथं खासदारांनी काय केलं यावरती बोलणं अपेक्षित होतं. ठीक आहे, तुमचं म्हणणं काहीच केलं नाही. पण मी विचारतो जर आपले उमेदवार निवडून येतात तर तुम्ही काय करणार आहात? चला बोला. या ठिकाणी शासकीय जास्तीत जास्त मोठे मोठे प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न करणार आहे, पाणी नसल्यामुळे. बस राहिलेला अनुशेष भरून काढणार. ठीक. यांनी काहीच करणार नाही. यांनी आतापर्यंत काय केलंय? माझ्याकडे 20 प्रश्न आहेत. 20 प्रश्नाचे उत्तर द्या म्हणा यांना दोघांना. या दोघांना माझ्याकडे 20 प्रश्न आहेत, त्याचे उत्तर द्यायला लावा यांना. हे ते कशामुळे यांनी निवडून येतात हे येणार हो. माझं मत आहे, तुम्ही जनतेचे प्रश्न ऐकून ह्यांनी उत्तर द्यावं. ह्यांनी गर्दा करू नये आपल्या कानात. फक्त आमचं ऐकावं, सर्वसामान्याचं उत्तर. शेवटचा प्रश्न. वंचित बहुजन आघाडी इथे जर उमेदवार जर निवडून आले, इथे जर सत्ता आली तर त्या ह्याच्यातून रोजगार निर्मिती होईल. त्या आरक्षणाचा जो प्रश्न, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल आणि मुस्लिम आरक्षण हे 5% मान्य असताना देखील हे राबवत नाहीत. नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी आणि आरक्षण, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावर ह्या गोष्टी जो कोणी उमेदवार देईल नक्कीच हे लातूरकर त्यांना मतदान देतील. आश्वासनं नको आहेत. आतापर्यंत मागील 25 वर्षापासून लातूरकरांना फक्त आश्वासने भेटलेत, जुमले भेटलेले आहेत. हे जुमले नको असलेला आणि उच्च शिक्षित उमेदवार लातूरकर नक्की निवडून देतील. ठीक आहे, तुमच्याकडे येतो. एक नागरिक. देशामध्ये सबका साथ सबका विकास म्हणून सगळ्या देशाला फसवण्याचं काम मोदीजीने केलेलं आहे. तरी मी त्यांचं ऐकून लातूरमधून आम्ही एक खासदार पाठवलं होतं. लातूरमधले ज्वलंत प्रश्न, पाण्याचा प्रश्न आहे, सामान्य रुग्णालयाचा प्रश्न आहे, तरुणांच्या हातांचं काम नाही. तरुणांच्या हाताला MIDC रिकामी आहे आणि याचा प्रूफ देतोय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तुम्ही स्थानिक आहात. तुम्ही स्थानिक आहे, दवाखान्यामध्ये काम करतोय मी. तरुण व्यक्ती गळफास घेतोय, त्याचा पोस्टमॉर्टम केल्यानंतर कळतोय किती सुशिक्षित बेकारीमुळे टेन्शन येऊन तो आत्महत्या करतोय. याच्याकडे देशाच्या पंतप्रधानांनी विचार केला पाहिजे. ज्या खासदाराला 5 वर्ष पाठवलं त्यांनी काय दिवे लावले? आमचा खासदार निवडून येणारच आहे. आमचा खासदार निवडून आल्यानंतर दर महिन्याला आम्ही प्रत्येक तालुक्याला जनता आधारातून आमचा खासदार दर महिन्याला प्रत्येक तालुक्याला दिसेल आणि लोकांचे कामं सोडवेल. काँग्रेसने 5 न्याय गॅरंटी दिल्यात. महिला असेल, युवक असेल, श्रमिक असेल, शेतकरी असेल, आणि हे सगळ्या गोष्टी आम्ही काँग्रेस सत्तेत आल्यावर करणार नाही. आणि खासदार मागच्या 5 वर्षात काही करू शकलेला नाही. लातूरसाठी विमानसेवा चालू होईल. लातूर मुंबई, लातूर तिरुपती. रेल्वेमध्ये लातूर हे सगळ्या रेल्वे केंद्राशी जोडलं जाईल. आणि शेतकऱ्यांना हमी भाव, सोयाबीनचं केंद्र लातूरला, देवणीचं केंद्र लातूरला आणि शेतकऱ्याच्या ऊसाला हमी भाव. हे खासदार जेव्हा काँग्रेसचे निवडून येतील तेव्हा हे सगळं. ठीक आहे,
आपण सगळे साक्षी आहात, आपण सगळे साक्षी आहात. उबाटा गट, शरद पवार गट, काँग्रेस, वंचित यापैकी मोदी साहेबाचा लाभार्थी कोण नाही सांगा. वेगवेगळे प्रश्न मंडळी. आपण शेवटी मुद्दाम हा प्रश्न मी घेतला. आपण सगळ्यांनी यांनी दिलेली आश्वासनं ऐकली. मला असं वाटतं लातूरकर सुज्ञ, ज्यांनी काम केलंय त्याला ते सिंहासनावर बसवतील आणि ज्यांनी नाही केलेलं आहे अर्थात त्याला ते मतदान करणार नाहीत. इतकं हे साधं सोपं गणित आहे. पाहूया लातूर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत काय घडतंय. पण आता आपण जाणून घेतला लातूर मधला ऐकून हा सगळा मूड. पुन्हा भेटूयात पुढल्या मतदारसंघात जाणून घेण्याकरता मूड महाराष्ट्राचा. देशामध्ये वातावरण तयार झालेलं आहे. शेतकऱ्याच्या विरोधातलं, व्यापाऱ्यांच्या विरोधातलं, सर्वसामान्यांच्या विरोधातलं. हे पहिला उमेदवार असेल, उमेदवार देखील ह्यांना आयात करायची वेळ होत होती. पहिली वेळेस उमेदवार हिने लातूरचा उमेदवार दिलाय. लोकांचं लेकरू आपलं लेकरू म्हणतात हे काही काम करत. कित्येक तालुक्यामध्ये खासदार गेले नाहीत आजपर्यंत. तालुक्यात या दोन्ही पण पक्षांनी सांगावं की ह्यांचे आमदार खासदार जर या इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी उपचार घेऊ शकतात का. कित्येक लोकांना रोजगार सुद्धा मिळाला. म्हणजे रोजगार मिळाला असं नाही. विलासराव देशमुख आणि कारखान्याबरोबर शेतीला सुद्धा फायदा, शेतकऱ्याला सुद्धा फायदा केला. जे आहेत ना ह्यांना खुर्च्या पाहिजे, सीटा पाहिजे, ह्यांना नेते व्हायचे. लातूर मध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सरकार कोणाचंही असो, सरकार निर्णय केला पाहिजे, बोललं पाहिजे. नमस्कार, मी विशाल परदेशी आणि पुन्हा एकदा मूळ महाराष्ट्राचा जाणून घेण्यासाठी मी आहे लातूर लोकसभा मतदारसंघात. महाविकास आघाडीकडनं इथे उमेदवार आहेत शिवाजी काळगे आणि त्याचबरोबर विद्यमान इथले खासदार आहेत ते सुधाकर शृंगारे, ज्यांना पुन्हा एकदा महायुतीकडनं तिकीट जे ते देण्यात आले. आणि आज आपण जरा लातूरच्या जनतेचा एकूण काय मूड आहे, त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. माझ्या पाठीमागे जे दिसतंय ती म्हणजे लातूर ओळख. लातूर मधलं हे असं मार्केट आहे जिथे तुम्हाला सुईपासून तर मशीन पर्यंत म्हणजे सगळं मिळू शकतं. चला लोकांशी बोलू आणि जाणून घेऊ काय त्यांना नेमकं वाटतं. जाऊया तिथे. आपण बघतोय मसाल्याचे वेगवेगळे जिन्नस. बरं असं आहे की आठवडी बाजार इथं असं म्हणता येणार नाही. आठवड्यात सगळे दिवस इथे गर्दी बघायला मिळते आणि लोक त्यांना हवे असलेल्या मसाल्याच्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विकत घेतात. भाऊ काय म्हणता, काय चाललं? बरं आहे का? आहे का गिराय का? काय कुण लातूर मध्ये अंदाज तुम्हाला काय वाटतं? काय लातूर मूड आहे? अजून काय भाव? होय. काय सध्या भावात चढ उतार आहे का मसाल्याच्या? पण म्हणजे बदल मग इथं निवडणुकी व्यापारी भोपळ ठेवलं याच्याबद्दल तुम्हाला सांगूच का? कुठले? जळकोटचे का? इथं कोण उभं ठाऊक आहे का? मग कोण आहे? काळगे श्रृंगारे. बरं मग काय अंदाज तुमचा? काळगे मूड काय? काळगे बस दुसरा काही मूड नाही. शृंगारे का नाही? बर परिवर्तन पाहिजे सर. तुमचं गाव इथं किती किलोमीटर इथून 50 किलोमीटर आहे. बरं 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 बरं. आणि आहे का ऊन आहे का? भरपूर ऊन भरपूर आहे सर. ऊन भरपूर आहे इथं. हो काका काय म्हणता? बरं आहे काय? बरं आहे. हा चांगलं चाललंय. होय. मग काय मार्केटमध्ये कामानिमित्त महागाई नाही समजून काय म्हणते. महागाई जास्त झाली. महागाई जास्त झाली. जास्त झाली एकदम. हा. तुमच्या काळात किती होती? आमच्या काळात कमी होती, याच्यात निंपट कमी होती. हा. मग आता महागाई नाही. आम्ही काळगे चांगला आहे. होय का? हा. मग आता खासदारांनी कामं केली का इथं? खासदारांना कामच केली नाही ध्यान पहिल्या. भेटल्या कधी खासदारांना तुम्ही? अजून भेट नाही त्याची. कसला आहे ती बघाय नाही आम्ही त्याला. होय काय? हा. माहितच नाही. नाही काकांनी टोपी कडक करून सांगून दिलं खासदाराला बघितलेलंच नाही. हा
इथं आणखीन काही लोक जमली, जरा जाऊयात त्यांच्याशी बोलूयात आपण. हो कुठले तात्या? निवाडा. निवाडा कुठं आलं हे? रेणा कारखाना म्हणजे किती किलोमीटर पुढे 25 किलोमीटर. बर, काय देशमुख आहेत का प्रचारात सहभागी? इथं दिसत आहेत का देशमुख भाऊ? नाही हो काय नाही, आम्हाला तर खबर लागली की शहर आणि ग्रामीण. आम्हाला काय माहितीच नाही. बरं बरं, काय सध्या तुमचा इथला अंदाज काय? अंदाज काय नाही. आम्ही गावाकडून आता आलो, काय सामान न्यायचं किराणा. काय नेणार? गहू तांदूळ. आता किती बाजार करायला गेलो किती पैसे लागतात? आता काय ते आता दुकानदार तिथे बिल तिथं द्यावंच लागेल की. पण किती होतंय अंदाज होय? हा, आता गहू तांदूळ म्हणलं तर 8-10 हजार होते. 8-10 हजार होते का? पहिलं किती व्हायचं? पहिले कमी लेवत होते. किती व्हायचं तेव्हा काय 2,000-3,000. आता नाही शक्य ना. अवघड होऊन गेलं सगळं. अजून काही लोक आहेत आपल्या बरोबर. हा दादा, काय वाटतं बा तुम्हाला? काय मूड आहे देशात? काय मूड आहे? येणार त्यामध्ये प्रचंड मोठी विकास कामे झाली आहेत, त्याच्यामुळे सत्ता तर मोदीच येणार. अबकी बार 400 बार बस. यस. आणि लातूर मधला काय अंदाज तुमचा? लातूर मध्ये मोदीजीचाच उमेदवार विजयी होणार. होय का? होय. का दुसरं कोणी का नाही? नाही, दुसरं नाही, कारण मोदीजीच्या विकास कामावर लोकांना विश्वास आहे. उमेदवार कोणीही असो, लोक मोदीलाच मत देणार. कडक शर्ट आणि पॅन्ट एकदम जोरदार. काय विषय नाही, लातूरकरांचा नादच करायचं नाही. एकदम जोरदार आहे सगळं काम. अरे चाचा, अरे तुम क्या हो गया? चाचा म्हणतात मला थोडं बोलायला कठीण जातं. हा, चला पुढे जाऊयात, अधिक काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. हे मोठं असं गंजगोलाई मार्केट. मी जसं तुम्हाला म्हटलं की इथं सगळं काही मिळतं, आणि सगळं काही मिळतं म्हटल्यानंतर इथेच आतमध्ये गंजगोलाई देवीचं मंदिर पण आहे. बरीच लोक इथे दर्शनासाठी पण येतात. अक्का, काय मग यंदा मतदान करायचं की नाही? कोणाला मतदान करायचं? कोणाला मतदान करायचं? यंदा होय. काय फायदा आहे मतदान करून? काय केलंय आमचं? काहीच नाही. काय बी केलं नाही आमच्या समाजाला काहीच केलं नाही. मतदान करून काय फायदा नाही आमच्या समाजाला. मतदानाच्या टायमाला हिद्रवाशी मतदानला येत होता, आणि मतदान झालं की काय करत नाही, तर शेवटी आम्हाला विकत मागून खावं लागतं. काय उपयोग मतदान करून, ह्याला बी आणि त्याला बी काय बी देत नाही हिद्रवाला. काय जाऊ दे, मला आशीर्वाद देऊन जा. चल, बस 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 बाई, तुझा आशीर्वाद महत्वाचा. धन्यवाद. अशी लोक चालता बोलता भेटतात, आपली मतं व्यक्त करतात. होय की नाही? हा, इथले का देवा? इथलंच का? लातूर जिल्ह्यात? नांदेडचे का? हो, नांदेडला गेलतो आम्ही. ओके. तिथं लोकांशी बोललो. काय नांदेड मधला अंदाज तुमचा? कशा संदर्भात? म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात? निवडणुकीच्या संदर्भात तर बऱ्यापैकी चांगलं आहे. बीजेपी सरकार आमच्याकडे चांगलंच आहे. पण त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, काही कारभारी असतात त्यांना स्वतःलाच कळत नाही की आपण काय करतोय ते. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतात. त्या त्रुटी असे आहेत की मी शासनाला असं सांगू इच्छितो की सर्व काही स्कीम ह्या मुलीसाठी असतात, मुलासाठी पण काही स्कीम असायला पाहिजे. कारण आजकाल एक मुलगी जर असेल तर त्यांच्या घरात काही नसेल तरी मुलीची अपेक्षा अशा आहेत की मुलाच्या संदर्भात मुलगा हा नोकरीवालाच पाहिजे. बरोबर. आणि शिक्षणासाठी फार सुविधा नाहीत, तर मुलांनी शिकायचं कसं आणि नोकरी कशी मिळवायची, आणि त्यांचे लग्न पण होत नाहीत. विशेष म्हणजे करायला पाहिजे. शासनाने या काही गोष्टी लक्षात घेऊन सुविधा द्यायला पाहिजे. बरोबर. चालता बोलता लोक चालता बोलता बोलतात. लातूरचे नाही मग कुठले? होय का? मतदान इथंच आहे. होय ना? इथं कोण उभे माहिती? कोण उभे? श्रंगारे होय ना? काय तुमचा अंदाज काका? श्रंगारेला बहुतेक श्रंगारे येईल असं वाटतं. असं वाटतंय काकाला? बहुतेक कसं वाटतंय? हा माऊली, रामकृष्ण हरी. कुठले? आम्ही जिवळीचे. जिवळीचे हो का? काय लावलं शेतात सध्या? शेतामध्ये ऊस आहे, गहू आहे, ज्वारी आहे. होय का? पाऊस पाणी व्यवस्थित यंदा? पाऊस पाणी आता पडल म्हणजे ते मोहरचं काय सांगता येतं. आता पडल म्हणतंय 95. होय ना? यंदाच्या वारीला जायचं का? जायचंय की वारीला तर जावंच लागते. मग इलेक्शन वारीचं काय? इलेक्शन वारीचं आता येईल तेव्हा म्हणजे इलेक्शन तर करायचं जायचे. काय अंदाज इथला लातूर मधला? आता काय अंदाजा कळायला लागला. आम्ही शेतामध्ये राहणार, टीव्ही फिव्ही बघणारे माणसाची समजा रोज त्यांनी माहिती राहते. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हा, कशासाठी? अरे आम्ही मूड जाणून घेतो ना. अक्का, काय मूड आहे इथलं? तुमचा मूड काय आता? काय घ्यायला लागलात? पाटल्या घ्यायला लागले. पाटल्या? धन्यांना सांगायचं ना सोन्याचे करून द्या म्हणून. आता तर जाऊन आले 50 देव करून आले. आता काशी रामेश्वर मोदीनं बांधलेलं ते हे
राम मंदिर बघून आलं, गोकुळ, मथुरा जाऊन आले का तिकडे? सगळे 50 देव करून आले मी आता. वा 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 वा. आता त्याचे देव करायचे आहे. मग या गोलाईतल्या माईचं दर्शन घेऊ म्हणून इकडे बी आली अच्छा, अजून. इथे आले का? आता सोन्याचे भाव वाढले कळलं का? किती वाढले माय? मग गेलं 70 पार. होय होय. लग्न सराईत परवडे ना माणसाला, कसं काय करायचं आहे ना? केलं भाव कमी झाले पाहिजे की नाही? हे कशा बदला हे बाहेर देशामध्ये पाठवायचं काही? बाहेर देशात नाही, इथंच आपलं मराठी चॅनलवर दिसणार तुम्ही. होय. तो बरं नाटकाला काही माहितच नाही. मराठी दिसणार ना टीव्हीवर. हो ना. मग धन्याला सांगणार तुम्ही दिसलं म्हणून टीव्हीवर. मग त्यांना म्हणायचं लिलिंगाला पण दिसणार ना? सगळीकडं महाराष्ट्रात देशभर दिसणार. मग आता धन्याला सांगा मी टीव्हीवर दिसले म्हणून सोन्याच्या पाटल्या करून द्या मला. चला जाऊया पुढे. काय घेतलं मावशी? कानातले ते ऐकता. हा धंदा आहे का तुमचा इथं? धंदा आहे काय असले ऐकता. अच्छा वा वा वा. मस्त मस्त. उदे 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 छान अगदी. इथं समोर आहे गंजगोलाई देवीचं मंदिर. लोक फार श्रद्धेने इथं येतात, देवीचं दर्शन घेतात, मनोभावे आपलं मागणं तिच्या पायाशी मांडतात. आणि अर्थात लातूरकरांनी जे मागणं खरं तर इतक्या राजकारण्यांसमोर ठेवलेलं होतं, इथल्या खासदारांसमोर ठेवलेलं होतं, ते कितपत पूर्ण झालं याबद्दल आपल्याला माहित नाही. पण जेव्हा तिथं काहीच होत नाही तेव्हा मात्र देवाच्या ठिकाणी येऊन लोक आपलं म्हणणं जे ते मांडत असतात. मी थोडं पुन्हा इकडे येतो. काही लोक आपल्या बरोबर आहेत. कुठल्या मावशी? वडवळच्या. वडवळच्या का? किती दूर आहे इथून वडवळ? आता ती काय माहिती नाही बघा, असं लांब आहे. लांब आहे का? बरं मग आज काय खरेदीला इकडे? नाही उग काम होता, माहेर आहे ते आलते. अच्छा बरोबर. मग आता काय इलेक्शन आहे, काय अंदाज तुमचा? काय वाटतंय तुम्हाला? मूड काय? काय नाही. कोण निवडून येते आता मतदान करताना? मतदान धनी तुमचे निवडून जाता मतदानाला? वा 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 वा. चांगलं आहे. पण मग यंदाही मालकीनीला सोबत घेऊन जा. मतदान करा, मात्र मतदान चुकवू नका. आहे की नाही? काय मग सध्या माहोल गर्दी आहे काय? गर्दी सध्या नाही, पण आता ते उद्या जयंतीमुळे आज थोडस मार्केटमध्ये गर्दी आहे सर. आता रमजान संपलं, आता हे जयंतीचं थोडं गर्दी दिसेल आजच्या दिवस. बरोबर. पण काय मग आता लातूरमध्ये काय मूड म्हणताय? लातूरमध्ये सध्या तरी आता काय नाहीये तेवढं, पण आता बघूत नंतर. आता काय तुम्ही स्पष्ट बोलायला नाहीत पण? तुम्ही स्पष्ट काय सांगू नाही राहिले आम्हाला? नाही तसं काही नाही. पण तरी इलेक्शन जाणवतंय का? हा जाणवेल ना. आता तर नाही, आता जयंतीनंतर जाणवेल. बस जयंतीनंतर जाणवेल असं म्हणतात. चाचा इधर के? आप मेरे को एक बात बताओ, कितने साल से लातूर को देख रहे हैं आप? मेरी 80 उम्र है, मैं यहाँ से ये पैदा ये है. बाप रे, कड़क है आप एकदम. हाँ जोरदार. अच्छा मेरे को एक बात बोलो, लातूर बदला क्या? बदला नहीं तो कैसा, बहुत बदला. बहुत बदला क्या? रास्ते वगैरह एकदम पक्के हो गए? हो ना. पहले के में अभी को बहुत फर्क है. फर्क पड़ रहा है. मार्केट में क्या काम की वजह से? काम जरा ठंडा है अभी फिलहाल. हो ना. इधर अपना दुकान वगैरह है क्या? मार्केट मंद आहे असं त्यांचं म्हणणं पडतंय. काही आणखीन काही लोकांशी बोलू, जाऊया. या मार्केटमध्ये सगळंच मिळतं. मी जसं तुम्हाला म्हणाले, कॉस्मेटिकची दुकानं आपण बघतोय. बरं असं असतं ना, खेड्यातल्या माणसाची फार काही अपेक्षा नसते. म्हणजे इथं आल्यानंतर मग घरच्या बाई करता म्हणून काही बांगड्या असतील, दागिने असतील, अशा छोट्या छोट्या गोष्टी विकत घेतल्या जातात. साडी विकत घेतली जाते, धान्य विकत घेतलं जातं. हा ते म्हणले मालिक बात करीये, आहे की नाही? मग लातूरकरांनी बोललं पाहिजे. काय मूड आहे लातूरमध्ये? काय इलेक्शनचा काय मूड? इलेक्शन का तो देखो पेपर ईद में है, अभी तक हम ईद में थे, ऐसा है. तो ईद की वजह से इलेक्शन में नहीं ध्यान दिए. अभी मूड तो देखो, अब देखेंगे अब क्या. अरे एक तो आप ईद में नहीं बुलाया आप हमको. अभी बासी ईद में तो बुलाओ, बासी ईद कर देगी नहीं? बुला दूंगे. ईद की वजह से अभी कैसा है, पूरा व्यापार में ध्यान था हमारा. अब मार्केट क्या है क्या नहीं, ईद के बाद देखेंगे. ईद के बाद ही त्यांचं असं म्हणणं आहे, आता छान ईदचं सेलिब्रेशन त्यांनी केलं. और मालिक बात की, आप भी उनसे ज्यादा बात कर रहे थे, उनको प्रॉम्प्ट कर रहे थे. अभी ये तो हो गया, अब इसके बाद मालूम हो जाएगा इलेक्शन क्या है क्या नहीं. अब हाँ ठीक है सर, अंदाजा आ जाएगा इंशाल्लाह. लोक फार हुशार असतात, जुनी जाणती माणसं, ते स्पष्ट बोलत नाहीत. तर असा हा सगळा वेगवेगळा माहोल जो आहे तो आपल्याला लातूरमध्ये आल्यानंतर बघायला मिळतो. काय माऊली, काय मग कसं भाव दिला? बांगड्याचा भाव
वाढलेली आहे तरी बी आम्ही व्यापार करूच लागलो. सर्व महागाई झालेली आहे हे लक्षात घेणं झाली आहे सरकार सर्व पब्लिकला घेऊन चालावे. पब्लिकला सोबत घेऊन चाललं पाहिजे. मग इथले जे खासदार होते त्यांनी काम केलं का इथे? करू लागले तर लक्ष जरा कमी आहे. रोडाचे काम नाहीत आपल्या खेडागावामध्ये. सिद्धेश्वर चौकाकडे रस्ते नाहीत बरोबर. लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलं. वा वा फार मस्त. दादा तुम्ही आमच्या सोबत सारखे पाठीमागे आता बोलून घ्या एकदाच काय आता तुम्हाला. लातूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आजपर्यंत विलासराव देशमुख असतील, शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील किंवा निलंगेकर साहेब असतील यांनी एक ठसा लातूरचा उमटवलेला आहे. पण या मागच्या काही काळामध्ये लातूरचं कुठंतरी माग आल्यासारखं वाटतंय. कारण बरं कोण येणार एवढं सांगा. शिवराज काळगे साहेब येतील काँग्रेस. ठीक आहे. तर असा आहे हा सगळा लातूरकरांचा मूड. गंजगोलाई देवीच्या साक्षीने आपण खरं तर इथं सगळ्या इथल्या लातूरकरांशी गप्पा मारल्या, जाणून घेतलं त्यांचं काय म्हणणं आहे. यानंतर थेट मी जाणार आहे माझ्या शोच्या चौकटीत, जिथं असतील सत्ताधारी, जिथं असतील विरोधक, जे वेगवेगळे प्रश्न लातूरच्या संदर्भात मांडतील आणि हा देखील दावा होईल की आम्ही हे काम केलं, ते काम केलं आणि त्या दाव्याला खोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात खडाजंगी होईल आणि जाणून घेता येईल मूळ महाराष्ट्राचा थेट लातूरमधला. नमस्कार, मी विशाल परदेशी. पुन्हा एकदा गंजगोलाई मार्केटमध्ये तिथल्या सर्वसामान्यांशी चर्चा केल्यानंतर, लातूरमधल्या मतदारांचा मूड जाणून घेतल्यानंतर मूळ महाराष्ट्राचा या कार्यक्रमात मी आलोय माझ्या कार्यक्रमाच्या चौकटीत. एकीकडे आहेत सत्ताधारी, दुसरीकडे आहेत विरोधक, त्याचबरोबर शेतकरी संघटना, वंचित आणि इतरही पक्षाची नेते मंडळी इथं उपस्थित. मंडळी, लातूर लोकसभा मतदारसंघ मांजरा नदीच्या खोऱ्यात वसलेला जिल्हा म्हणून जेमतेम इथं पाऊस पडतो, पण इथलं राजकीय वातावरण हे प्रचंड सुपीक आहे असं देखील म्हणलं जातं. याच मतदारसंघातनं 7 वेळेस शिवराय पाटील चाकूरकर जे ते खासदार म्हणून निवडून गेले, देशाचे मंत्री देखील राहिले. लातूरचे प्रश्न आज काही जैसे ते आहे. आज इथली लढत जर लक्षात घेतली तर महाविकास आघाडीकडनं डॉक्टर शिवाजी काळगे या ठिकाणी उमेदवार आहेत, तर भाजपकडनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर वंचितचे उमेदवार देखील एक महत्वाचा फॅक्टर या ठिकाणी ठरू शकतात, ते म्हणजे नरसिंग उदगीरकर. चला, पहिला प्रश्न मी घेतोय थेट, तो म्हणजे का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून द्यावं? 40 सेकंद. परदेशीजी, मी आपल्याला सांगू इच्छितो, सध्या लातूर जिल्ह्याचं लोकसभेचं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त नॅशनल हायवेचं जाळं हे भारतीय जनता पार्टीच्या काळात झालं. सगळ्यात जास्त घरकुल हे भारतीय जनता पार्टीच्या काळात भेटले. पंतप्रधान योजना असतील, त्यानंतर या ठिकाणी जनसंपर्क जो म्हणतात, खासदार शृंगारे यांचा जनसंपर्क हा सर्वसामान्य लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्याप्रमाणे आहे आणि त्यांच्या काळामध्ये जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर या